अलीकडच्या काळामध्ये गुजरात जे राज्य आहे ना, या राज्याला ॲडव्हर्टाइजमेंट करण्याची गरजच राहिलेली नाही. कारण आमच्या महाराष्ट्रातलेच नेते रोज सांगतात गुजरात आघाडीवर, गुजरात आघाडीवर, गुजरात आघाडीवर, गुजरात आघाडीवर. म्हणजे इतके चांगले अँबॅसेडर गुजरात राज्याला आमच्या महाराष्ट्रात मिळाल्यानंतर त्यांनी विज्ञापनावर का बरं खर्च करावा? पण प्राईम मिनिस्टर साहेब असा प्राईम मिनिस्टरचा असा कुठलाही अहवाल नसतो, तो त्या राज्याचा अहवाल असेल. म्हणून आता आकडेवारी घेऊन आलो. पाठवा पाठवा, त्यांनाही सांगू आम्ही नंबर 1 आहोत म्हणून. आकडेवारी आहे, कारण त्यांनी दिलेली आकडेवारी आपल्यासमोर. आता मी आपल्यासमोर थेट परकीय गुंतवणुकीची आकडेवारी पुन्हा एकदा ठेवण्याचा प्रयत्न करतो, कारण थर्ड क्वार्टरचे रिझल्ट परवाच आलेले आहेत आणि आपल्याला मला सांगताना आनंद वाटतो की पहिल्या 9 महिन्यामध्येच आपल्याला 1,39,434 कोटी रुपयाची परकीय गुंतवणूक मिळालेली. आणि परकीय गुंतवणूक ही येते की नाही असं काही लोक प्रश्न विचारतात, म्हणून सांगतो इतर गुंतवणुकीमध्ये आणि या गुंतवणुकीत फरक असा असतो की आरबीआय याचे आकडे घोषित करतं ज्या दिवशी पैसे येतात, ज्या दिवशी ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट होतं त्यावेळी हे आकडे घोषित होतात. आणि मला हेही सांगताना आनंद वाटतो की आपण आपलाच रेकॉर्ड तोडलाय. यापूर्वीचा 2016-17चा आपला रेकॉर्ड जो होता की ज्यामध्ये आपल्याला 1,31,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आली होती, तो रेकॉर्ड म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात तो रेकॉर्ड होता, तो आता आपण तोडलेला आहे. 1,39,000 आणि अजून फोर्थ क्वार्टरचे रिझल्ट्स यायचे आहेत. म्हणजे 9 महिन्यामध्येच आपण एवढी गुंतवणूक यामध्ये मिळवलेली आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की गुजरातनी जी गुंतवणूक मिळवलेली आहे, गुजरातने त्याच्या 3 पट 3 टाइम्स गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आहे. 3 पट. आणि गुजरात, कर्नाटक, दिल्ली अशा 2-3 राज्यांची गुंतवणूक एकत्रित केली तरीही महाराष्ट्राची गुंतवणूक जास्त आहे. एवढी गुंतवणूक ही आपल्या महाराष्ट्रात येते. त्यामुळे तुम्ही टीका करताना अशी टीका करा की तुम्ही उद्योगाला नीट वागवत नाही, अजून चांगलं वागवा, अजून उद्योगाला 4 गोष्टी द्या. पण रोज उठून गुजरातची तारीफ करायची कुठेतरी बंद करा. आपल्या राज्याचा ज्या अचीवमेंट्स आहेत त्याचा अभिमान, त्याचा स्वाभिमान हा आपल्यामध्येही मला दिसला पाहिजे, अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे.